दरम्यान अपक्ष आमदार गोकुळ गीतेंसाठी आता शिंदेंच्या शिवसेनेकडून रेड कार्पेट देण्यात आलंय। विशेष विमानानं गोकुळ गीते मुंबईला रवाना झाले। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील गीतेंना घेण्यासाठी दाखल झाले होते। गणेश गीतेंनी शिंदेंच्या शिवसेनेत गोकुळ गीतेंना सांगितल्याचा किशोर पाटलांनी दावा केला आहे। थेट दृश्य आपण पाहतोय, अतिशय महत्त्वाची। यावेळी किशोरप्पा पाटील असतील, मंत्री उदय सामंत असतील, यांच्यासोबत आता एका विशेष विमानानं गोकुळ गीते हे मुंबईत दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करू शकतात। अपक्ष आमदार गोकुळ गीते यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करत आज एक विजय मिळवला। मात्र विलक्षण घडलेल्या घडामोडीनंतर तेच गोकुळ गीते आता शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे। विशेष विमानानं गोकुळ गीते मुंबईला रवाना झाले। लॉबीमध्ये असेल तर मला माहित नाही, मी तिथपर्यंत पोहोचलेलोच नाही। असलं त्याच्यात काही वावगं नाही। एअरपोर्टवर त्यांची माझी मीटिंग झाली होती, ती सक्सेस नाही झाली, त्याच्यामुळे मी आज आमदार झालो। मला बोलवलंय, मी जातोय। नाही, काहीच असं काही ठरलेलं नाही, फक्त त्यांनी अभिनंदन केलं आणि गोकुळची तुम्ही मुंबईला नंदनवनला येऊ शकता का, मी म्हटलं येतो साहेब। नाही, माझं नाही बोलणं झालं। गणेश भाऊंशी झालं असेल तर मला माहित नाही। राजकीय भूमिका घेण्यासाठी गणेश भाऊंनी तुम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेला आहे। आता राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे। शिंदे साहेबांच्या 1 तासात मी तुम्हाला खुलासा करेल। माझे मित्र आहे आणि मित्र म्हणून जेव्हा विजयाचा निकाल त्यांचा लागला, तो निकाल लागल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। हे नक्कीच महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दराडे साहेबांचा जो आज पराभव झालेला आहे, पण तो मला असं वाटतं की तो पराभवाचं दुःख जरी असलं तरी ते स्वीकारावं लागेल। पण पराभवानंतर एक आनंदाची बातमी अशी आहे की जसं गोकुळजी गीते यांचे मोठे बंधू आदरणीय गणेशजी गीते यांनी एक रामासारखं प्रेम आदरणीय गोकुळजी गीतेंवर केलं आणि त्यांनी मला वाटतं सकाळीच जाहीर केलं की गोकुळने ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेची जागा पराभूत झाल्यामुळे गोकुळ भाऊंनी शिवसेनेमध्ये जावं, एकनाथजी शिंदे साहेबांकडे जावं असं जाहीर केल्यामुळे मी यांचं अभिनंदन करत असतानाच आदरणीय गणेश भाऊंचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष गोकुळ गीते विजयी झालेत। महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे सेनेचे नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। गोकुळ गीतेंच्या आघाडीनं नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणित आता बदलली आहेत। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा हा फार मोठा पराभव मानला जातोय। गोकुळ गीते यांना 353 मतं तर नरेंद्र दराडे यांना अवघी 248 मतं मिळाली। जे काही कामं असतील ते मी त्या ठिकाणी माझ्या निदर्शनात येतील, ते मी 100% पूर्ण करील। ज्या या मतदारसंघातल्या मतदारांना जेव्हा कुठे कधी रात्री किती अपरात्री गरज पडली तरी मी त्यांच्या सुखदुःखात मी त्या ठिकाणी धावून जाईल। आपल्यावर या सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप होत आहे। आपण दगाफटका केला, छुप्या पद्धतीने प्रचार केला आणि फसवल्याची भावना आपल्या सगळ्या निमित्तानं दराडे बंधूंसह त्यांच्या समर्थकांकडे आरोपांना घाबरत नाही। माझ्या कार्यकर्त्यांनो आणि माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि मी माझं प्रामाणिक काम पुढे करीत राहील।